मीडिया आपल्या समोर इमेज क्रिएट करतं की जणू काही जे सक्सेसफुल लोक आहेत त्याचे एका रात्रीमध्ये सक्सेसफुल झाले. रियालिटी इज की त्यांच्या त्या सो कॉल्ड ओव्हरनाईट सक्सेसच्या आधीची वर्षानुवर्ष त्यांची डिसिप्लिन आणि हॅबिट्स याच्याकडे आपण बघत नाही. स्टुडंट लाईफ म्हणजे ना आपला झोका चालू असतो सारखा असा. कशामध्ये? व्हॉट वी आर डुईंग इज वी आर स्विंगिंग बिटवीन गिल्ट अँड फ्रस्ट्रेशन. टग ऑफ वॉर सारखं आहे ते. रस्सी खेचची कॉम्पिटिशन असते ना, फक्त रस्सी खेचच्या एका कॉम्पिटिशनला एक अजस्त्र पैलवान आहे की जो कंटिन्युअस तुमची दोरी ओढतोच आहे कम्फर्ट झोनच्या आतमध्ये. आणि तुमचं मोटिवेशन हे कधी फोर्स लावतं कधी सोडून देतं. फक्त मोटिवेशन, विल पॉवर आपली ही तुटतेच. तुम्हाला आहे ना नवीन सवयी लावण्याच्या आधी तुम्हाला माझ्या आत्ताच्या सवयी काय आहेत हे कळलं पाहिजे. तुम्हाला आधी जे करायला तुम्हाला डिफिकल्ट वाटत होतं, त्रास होत होता करायला, ते आता तुम्हाला सोपं वाटतंय. म्हणजे तुमचा कम्फर्ट झोन एक्सपॅन्ड झालेला आहे. एक समाज सुधारक होता जेकब रियाज म्हणून. तो म्हणतो की मला आयुष्यात कधी मी स्टक आहे असं वाटलं ना की मी त्या दगडफोड्याकडे बघतो. तो 99 घाव घालतो आणि त्या धोंड्याचा एक छिद्र पण तुटत नाही, पण 100व्या घावाला मात्र अख्खा दगड 2 तुकडे होतो. आणि मला माहिती असतं, आतनं कळत असतं की खडक फुटला तो त्या 100व्या घावाने नाही फुटला, अलीकडे जे 99 घाव घातले त्यांनी फुटला तो. तुमच्यातल्या अनेक जणांच्या घरामध्ये कदाचित ही गोष्ट झालेली असेल की डिसिप्लिन हा शब्द सांगितला, शिस्त, की आपल्या सगळ्यांच्या अंगावर पाल पडते. नको असतं आपल्याला. कारण काय डिसिप्लिन म्हणजे काय की ते सांगितलेल्या वेळेला तू उठलाच पाहिजे, सांगितलेल्या गोष्टी तू खाल्ल्याच पाहिजेस. नाही खायच्या मला, आज द्यायचंय ताणून, नाही जायचं शाळेमध्ये. आई बाबा कोण लागले सांगणारे? एज्युकेशन सरकार कोण लागलं सांगणार की नाही तू गेलाच पाहिजेस, नाही करायचा आज मला अभ्यास. एखाद दिवस मस्त लोळलो तर काय आकाश कोसळतं. अशा वेळेला तुमच्या घरी जर आईबाबांनी काहीतरी क्रूर प्रकार शोधून काढलेले असले आपल्याला लहानपणापासून उठवायला, म्हणजे आईन डिसेंबरच्या कडाक्याच्या थंडीमध्ये सकाळी येऊन आई अंगावरनं हांतरूनच ओढून घेते, ते धुसफूस करत उठतो आपण. या सगळ्या वेळेला आपल्याला प्रत्येकाला घरी कधी ना कधीतरी लेक्चर मिळालेलं असतं की तुझ्यामध्ये कन्सिस्टन्सी नाही, तू धड एक गोष्ट चिकाटीनी बाप जन्मात कधी करत नाही, आली लहर केला कहर. कधीतरी एकदम फुल मोटिवेशनची लाट येते आणि आपण काहीतरी मग कोणाला तरी व्यायाम सुरू करायचा असतो, अभ्यासाला बसणं, अशाच प्रकारे आपण हुक्की आली की बसतो. पण रोजचा ठरलेल्या वेळेला अभ्यास हा तू नाहीच करत. आणि आपण पण आता प्रत्येकाचा रिस्पॉन्स वेगळा असतो. काही जण मनातल्या मनात धुसफूस करत असतात, तर माझ्यासारखे कोणी आई वडिलांच्या तोंडावरच उलटे बरसत असतात. दॅट डिपेंड्स. पण तो जो डिसिप्लिन शब्द आहे, इट लिव्स अ व्हेरी बॅड टेस्ट ऑन अवर माउथ. नको असतं आपल्याला ते. कारण त्या वेळच्या वेळेला उठलंच पाहिजे, मग अभ्यास केलाच पाहिजे, तेच पुस्तक वाचलंच पाहिजेस तू. आपल्याला असं वाटतं की यार मला ह्याच्यात काही चॉईसच नाहीये. आणि हे खरं हे स्टुडंट लाईफ मध्ये होतच. तुला थंडी वाजते का फारच जास्त? हवं तर कुठेतरी इकडे तिकडे जाऊन बसलास तरी चालेल. ओके. आणि हे खरंच आहे की मेजॉरिटी स्टुडंट्स हे स्टुडंट लाईफ मध्ये, तुमच्यातले अनेक जण किती 10वीच्या अलीकडे किती जण आहेत रे? म्हणजे 10वी मध्ये गेले किंवा अलीकडे, ओके, म्हणजे स्कूल लाईफ मध्ये अजून तरी आय वुड से लेस देन. नक्की ना? ठरव एकदा. एका रिझल्ट यायचा आहे अजूनही. काय झालं? गेलीस ना 10वी मध्ये? का 10वी झाली? झाली नाही, मग हात खाली ठेवायला हवा होतास. ठीक आहे. तर आपण ना आपल्या लाईफच्या कंट्रोलमध्येच नसतो असं वाटतं आपल्याला. कारण खरंच की 24 आवर्स मधले 8 तास झोपण्यासाठी, त्याच्यानंतर अजून 4-5 तास शाळेमध्ये, त्याच्यानंतर अजून 2-3 तास तर ट्युशन मध्ये जातातच.
आपल्याला, मला फ्री टाइम आहे की आता मी मला हवं ते करू शकतो. मला टीव्ही सिरियल बघायचे तर टीव्ही सिरियल बघू शकतो, सोशल मीडिया स्क्रोल करायचंय तर ते करू शकतो, किंवा काहीतरी गेम खेळत बसायचंय तर ते करता येतो. असा लिटरली एका हाताच्या बोटावर मोजता येतील एवढे तास मिळतात आपल्याला. हे कधी? अप टू 10th स्टँडर्ड किंवा फार फार तर काही जणांचं 12th स्टँडर्ड पर्यंत. एकदम दाबून ठेवलेल्या स्प्रिंग सारखे असतो आपण. पण अचानक 11th स्टँडर्ड मध्ये किंवा FY मध्ये ती एकदम दुसऱ्या टोकाला सोडली स्प्रिंग असं होतं. कारण आता आपल्याला डे टू डे लाईफवर लक्ष देणारं कोणीच नसतं आपल्याकडे. तुला मनाला येईल तेव्हा उठ, मनाला येईल तेव्हा झोप. एस्पेशली घर सोडून दुसरं कोणीतरी जर म्हणजे पुण्यासारख्या शहरामध्ये आलेलं असलं तर त्याला तर खिशामध्ये दर महिन्याचे काहीतरी 10, 12, 15 हजार रुपये पण मिळतात. 16 वर्षाचं झाल्यानंतर आईबाबा पैसे पण द्यायला लागतात खिशामध्ये. काही काही जणांना 2 व्हीलर पण मिळते. त्यामुळे अचानक आपण किती सिंहगडला वगैरे चक्कर टाकू शकतो मित्रांबरोबर गाडी काढून. आणि दुसऱ्या टोकाला फ्रीडम मिळतो, पण त्या फ्रीडमचं करायचं काय ह्याची आपल्याला आयडियाच नसते. आणि काहीतरी पुन्हा कोणी आपल्याला जरा बाबा तू डिसिप्लिन पाळ, अभ्यास कर वेळच्या वेळेला, व्यायाम कर, जरा सोशल मीडिया कमी कर, हे सांगितलं ना की आपण शिव्या घालतो त्याच्यावर. कारण आपल्याला त्या जुन्या मेमरीज आठवतात की दुसरा कोणीतरी आपल्या लाईफमध्ये हिटलरगिरी करत असलेला. मी तुम्हाला आता उरलेल्या 40 मिनिटांच्या मध्ये जे काही सगळं सांगणार आहे ना, त्याचा बॉटम लाईन पॉइंट काय आहे की प्रत्येक माणसाला लाईफमध्ये सक्सेसफुल व्हायचं असतं. काही जणांना आता इथे बोलतोय म्हणून तुमच्यातल्या अनेक जणांची सक्सेसची व्याख्या म्हणजे काय, तर मला IAS ऑफिसर बनायचंय, परीक्षा क्लिअर करायचे. काही काही जणांना IIT मध्ये जायचं असतं, काही जणांना स्पोर्ट्स खेळायचं असतं. पण जे कुठलं तुमचं फील्ड आहे त्याच्यामध्ये टॉप पर्यंत जायचं असतं. आणि आपण ऑलरेडी त्या फील्ड मधले जे सक्सेस आहेत त्यांच्याकडे बघत असतो. आणि यांची जर्नी काय आहे ह्याचा आपल्याला प्रश्न पडत असतो. आपल्याला असं वाटतं की जणू काही ही माणसाने एका रात्रीमध्ये त्यांना जे मिळायचंय ते मिळालं, ओव्हरनाईट सक्सेस. पुढचं सगळं जे काय मी बोलतोय त्याच्यात तुम्हाला कळेल की ऍक्च्युली तुमचा जो कोणी रोल मॉडेल आहे, मग क्रिकेट खेळणाऱ्यांचा मग तो विराट कोहली असू शकतो, फुटबॉल खेळणाऱ्यांचा रोनाल्डो किंवा मेसी असू शकतो, संगीत, सायन्स, काही पण तुमचा जो कोण रोल मॉडेल आहे त्याच्या लाईफच्या ऍव्हरेज एका दिवसाचा तुम्ही अभ्यास करा. तो उठायचा किती वाजता, तो आहार काय करतो, पुस्तक वाचन कसं करतो, आणि तुम्हाला दिसून येईल की ह्या जगामध्ये एकही माणूस असा नाहीये की ज्यांनी काहीतरी लायकीचं मिळवलंय पण ज्याच्या आयुष्यामध्ये डिसिप्लिन नावाची चीजच नव्हती. आणि मला एक या बाबतीमधलं वाक्य फार छान आवडतं. उसेन बोल्ट माहिती आहे सगळ्यांना? 9.5 सेकंदामध्ये 100 मीटर डॅश ऑलिम्पिक गोल्ड मेडल जिंकला. बाकीच्या सगळ्यांना धुळीत सोडलं त्या माणसाने. त्याचा एक इंटरनेटवर फोटो फेमस आहे, असा स्प्रिंट मारतोय आणि मागे वळून बघतोय तो की सगळे किती मागे पडले ते. हे जनरली 100 मीटर रेसमध्ये होत नाही काय कधी, मिली सेकंदांनी जिंकणारा माणूस जिंकतो. पण एवढं म्हणजे 9.5 सेकंद तो पळाला आणि स्पोर्ट्सच्या जगतामध्ये अजरामर झाला. फास्टेस्ट मॅन ऑन अर्थ, थंडरबोल्ट, ची मीडियानी पार उचलून धरलं त्याला. आणि त्याला मग एका जर्नलिस्टनी विचारलं की व्हॉट इज द सिक्रेट टू युअर सक्सेस. तो म्हणला की कन्सिस्टन्सी, डिसिप्लिन आणि माझ्या डेली हॅबिट्स. आणि किती काळाच्यासाठी? 9 वर्ष. त्याचं अजरामर झालेलं वाक्य आहे. तो म्हणतो आय ट्रेन्ड फॉर 9 years टू रन 9 seconds. लोक किरकिर कशाची करतात? मला व्यायाम करायचा आहे, मला अभ्यासाला बसायचंय, मला सोशल मीडिया कमी करायचंय, मला वेळच्या वेळेला झोपायचंय, उठायचंय. पण आपण काही आठवड्यांच्यासाठी प्रयत्न करतो, 2 आठवडे, 3 आठवडे, 4 आठवडे, रिझल्ट दिसत नसला आपल्याला की गिव्हअप करतो आपण. एस्पेशली एक्सरसाइज बद्दल तर हे हमखास होतं. कधीतरी आपल्याला लहर येते, फुल एकदम बॉडी बनवायची, ऋतिक रोशन दिसायचं म्हणून जातो जिमला. एखाद दुसरा आठवडा कन्सिस्टंटली जिमला जातो, त्याच्यानंतर मग ती आतली मोटिवेशनची आग विझली की झालं, पुढच्या 3, 4, 5 महिन्याचे भरलेले पैसे वाया. उसेन बोल्ट आठवा अशा वेळेला.
9 वर्ष ठरलेल्या वेळेला उठायचं, शेवटच्या घासापर्यंत ठरलेल्या अन्नाचाच आहार करायचा, मसल्सला आग लागेपर्यंत ग्राउंडवर जाऊन स्प्रिंट मारायचे, छाती फुटेपर्यंत पळायचं. आणि हे सगळं काय किरकिर करत केलं का त्यांनी? दुसरं कोणीतरी त्याला सांगतंय तू पळ, नाही तर मागे चाबूक घेऊन लागलोय मी? नाही, त्याच्या आतमध्ये असं काहीतरी होतं. ती महत्वाकांक्षा होती. ही वॉज अ चॅम्पियन. चॅम्पियन्स जेव्हा आरशामध्ये बघतात त्यांना चॅलेंजेस पासून पळून जाणारी माणसं नाही दिसत. दे सी पीपल हू राईज टू दोज चॅलेंजेस. आपल्या आयडॉल्सचा एंड रिझल्ट त्यांनी काय अचीव्ह केलं याच्याकडे न बघता त्यांच्या जर्नीचा अभ्यास करा, तुम्हाला डिसिप्लिन दिसेल. त्यांच्या आयुष्यातल्या ऍव्हरेज एका दिवसाचा अभ्यास करा आणि फालतू फालतू वाटणाऱ्या गोष्टींकडे बघा, म्हणजे त्यांच्या डेली हॅबिट्सकडे बघा. मग तुम्हाला दिसून येईल की आपल्या आयुष्याची इमारत इज ओनली ॲज स्ट्रॉंग ॲज इट्स वीकेस्ट ब्रिक. छान वाक्य आहे. आपल्याला लाईफमध्ये लई काय करायचंय, पण डेली ॲव्हरेज डे कसा जगतो तू? वाटेल त्या वेळेला उठायचं, वाटेल त्या वेळेला झोपायचं, भूक लागली की वाटेल ते खायचं. अभ्यासाला तर बाप जन्मात कधी बसायचं नाही, अर्धा दिवस तर आपला सोशल मीडिया स्क्रोल करण्यातच गेलेला असतो. चुकून कधीतरी अभ्यासाला बसलो तर 1-2 दिवस अभ्यास केला की आपली निश्चयशक्ती तुटते. इस आदमी से कुछ नहीं होगा जिंदगी में. हे सगळं मी नाही म्हणत आहे. तुम्हाला आत्ताच्या जगामधलं द मोस्ट फेमस बुक, वाईट सवयी तोडायच्या कशा आणि चांगल्या सवयी लावायच्या कशा, त्या पुस्तकातल्या सुरुवातीचा भाग आता मी सांगत होतो. मला तर वाटतं ते पुस्तक एवढं फेमस आहे की मी ते लिहिण्याच्या आधी तुमच्यातल्या अर्ध्या जणांना माहीत पण असेल. कुठलं? एक्झॅक्टली. ओके, पुस्तकाचं नाव आहे ॲटॉमिक हॅबिट्स. लेखकाचं नाव आहे जेम्स क्लिअर. ओके, ऍक्च्युली ह्या पुस्तकामध्ये असं त्यांनी काहीतरी नवीन रिसर्च मांडलाय असं नाहीये काय. सायकोलॉजीमध्ये ज्याला हॅबिट सायन्स म्हणतात, माणसाला मुळामध्ये हॅबिट्स म्हणजे काय असतं, आपल्या सवयी आपल्याला लागतात कशा, मग वाईट सवयी का लागतात, वाईट सवयी लागणं एवढं सोपं का असतं, त्या तोडणं एवढं अवघड का असतं, आणि चांगल्या सवयी लावणं इक्वल अँड ऑपोजिट म्हणजे एवढं अवघड का असतं. याच्याबद्दल आतापर्यंत जो काही सगळा रिसर्च झालाय तो त्यांनी कंपाईल केलाय एकत्र आणि एका पुस्तकामध्ये मांडलाय. पण त्यांनी जी एक्झाम्पल्स दिली आहेत ना, अशी एकदम डे टू डे लाईफला आपल्याला भिडतील अशी एक्झाम्पल्स आहेत, म्हणून हे एवढं येण्यासारखं फेमस झालेलं पुस्तक आहे. पण त्याच्या सुरुवातीचा पहिल्याच चॅप्टरचा पहिलाच भाग तो हे म्हणतो की मीडिया आपल्या समोर कोणीतरी सिंगर बनला, कोणीतरी गोल्ड मेडल जिंकलं, कोणीतरी कुठलं तरी एखादं, त्याचं स्वतःचं पण त्यातलं उदाहरण आहे की त्यांनी एक पुस्तक लिहिलं आणि अचानक लोकांना वाटायला लागलं की एका रात्रीमध्ये कोणीतरी एकदम वर्ल्ड फेमस रायटर झालाय तो. पण त्यामुळे मीडिया आपल्यासमोर ही इमेज क्रिएट करतं की जणू काही जे सक्सेसफुल लोक आहेत त्याचे एका रात्रीमध्ये सक्सेसफुल झाले. रियालिटी इज की त्यांच्या त्या सो कॉल्ड ओव्हरनाईट सक्सेसच्या आधीची वर्षानुवर्ष त्यांची डिसिप्लिन आणि हॅबिट्स याच्याकडे आपण बघत नाही. त्याच्यासाठी ते पुस्तक आहे. आणि म्हणून त्यांनी पुस्तकाला नाव पण खूप छान दिलंय बघा, ॲटॉमिक हॅबिट्स. इट कम्स फ्रॉम द वर्ड ॲटम. कुठलाही तुम्ही एलिमेंट घेतलात तर त्याचा सर्वात छोटा पीस आणि अशा अनेक ॲटम्सचा मिळूनच शेवटी मग शेवटी ते काहीतरी ढिसूळ बनायचंय, क्ले सारखं बनायचंय का डायमंड सारखं घट्ट मटेरियल बनायचं. एव्हरीथिंग इज मेड अप ऑफ ॲटम्स. त्या ॲटम्सलाच मी थोडंसं बदललं आणि मी बिल्डिंगचं उदाहरण वापरलं. अल्टिमेटली बिल्डिंग बनण्यामध्ये वीट महत्वाची असते. एक वीट, स्मॉलेस्ट युनिट ऑफ बिल्डिंग. आणि अल्टिमेटली एखादी बिल्डिंग आकाशामध्ये किती वर जाईल का 2ऱ्या-3ऱ्या मजल्याच्या नंतर कोसळून पडेल हे कशावरनं ठरणार आहे, तर त्या बिल्डिंग मधली 1 ब्रिक किती स्ट्रॉंग आहे याच्यावरनं. तसंच आपल्या लाईफचा एक ॲटम, आपल्या लाईफचा एक ब्रिक म्हणजे एक दिवस आहे. काल जो दिवस होऊन गेला तो परत आणता येत नाही आपल्याला. आणि फ्रँकली उद्या काय होणार आहे
पुढचा आठवडा, पुढचा महिना, पुढचं वर्ष तर जाऊच देत. उद्या काय होणार आहे याची आपल्याला काहीही कल्पना नसते. आपल्या कंट्रोलमध्ये आणि आपल्या हातामध्ये असलेलं काय आहे तर आज सकाळपासनं आज रात्रीपर्यंतचा वेळ. आणि अख्ख्या पुस्तकाचा बेसिक मेसेजच हा आहे की तुम्ही काम कशावर करा, तुम्ही मोठी स्वप्न बघा, मोठे गोल सेट करा, थिंक बिग. हे मोटिवेशनला फार भारी वाटतं काय कधीतरी, एकदम इंजेक्शन बूस्ट हवा असला की पण एका पॉइंट नंतर ती मशाल विझते सगळ्यांची. उरतं ते शेवटी आपल्या कंट्रोलमध्ये. एक दिवस उरतो, एक दिवस नीट जगा आणि तुमच्या आयुष्याची बोट तुम्हाला हवं त्या मार्गाला सक्सेसकडे घेऊन जाईल, याच्यावर भरोसा ठेवा. हा बॉटम लाईन मुद्दा आहे या पुस्तकाचा. वर्क ऑन युअर हॅबिट्स, युअर हॅबिट्स विल बिल्ड युअर डेस्टिनी. सुरुवातीला त्यांनी अरिस्टॉटलचं एक वाक्य फार छान दिलंय, एक्सिलन्स इज नॉट अ डेस्टिनेशन बट अ जर्नी. वी आर व्हॉट वी डू, यू आर युअर हॅबिट्स. सुरुवातीचं छान पुस्तक आहे. सो महत्व की चांगल्या सवयी, कारण वाटायला नाही खूप छोट्या छोट्या गोष्टी वाटतात. मी पुढचं सगळं जे बोलणार आहे ना त्यात वेळच्या वेळेला व्यायाम कसा करायचा, वेळच्या वेळेला झोपायचं कसं, उठायचं कसं, डाएट कसं करायचं, अभ्यासाला कसा बसायचं, सोशल मीडियाचं ऍडिक्शन कमी कसं करायचं, या वाटायला फालतू गोष्टी वाटतात. मुला काही जणांच्या मनामध्ये येऊ शकेल की काहीतरी एकदम असं फुल फॅसिनेटिंग मोटिवेटिंग काहीतरी मोठं बोल ना. अजिबात उद्देश नाहीये तो या वाक्याचा, सत्राचा. आणि दुसरी तुमच्यातली कदाचित रिॲक्शन येऊ शकेल की अरे अरे घरी आई बाबांच्याकडनं ऐकावं लागतं तेच प्रवचन आता पुन्हा ह्याच्याकडनं ऐकावं लागतंय का. फरक काय आहे तो सांगतो. आपल्या आई बाबा अनेक घरांमधले, सगळेच असं नाही, पण चाबूक हातामध्ये घेऊन गप सांगतोय ते करायचं, उलटे प्रश्न विचारले तर मुस्काडला, अशा घरांमध्ये आपण अनेक वेळेला मोठे होतो. त्यामुळे अचानक जेव्हा आपल्याला फ्रीडम मिळतो ना की आता बाबा तुला हवंय ते कर, तुझ्यावर असं मिनिट टू मिनिट लक्ष ठेवायला कोणी नाहीये, शाळेपासून बाहेर पडल्यावर जे सगळ्यांचं होतं ते. वेन इन स्कूल एव्हरी मिनिट ऑफ युअर लाईफ इज वॉच्ड, इट इज रेग्युलेटेड. प्रत्येक क्षणाला कोणीतरी लक्ष ठेवायला असतो तुमच्याकडे. घरी आई बाबा, त्याच्यानंतर शाळेमध्ये टीचर्स, शाळेमधनं टीचर, मग ट्युशनचा टीचर, ट्युशनच्या टीचरवरनं कुठेतरी स्विमिंग स्पोर्ट्स वगैरेला जाणार असाल तुम्ही तर, आणि पुन्हा घरी. असा टोटली आपल्याला आपला वेळ की जिथे दुसरा कोणी सांगणार नाही असा नसतोच आपल्याला. आणि 10वी नंतर सगळा वेळ तसाच मिळतो आपल्याला. त्यामुळे गाडी विस्कटते आपली अशी. डिसिप्लिन का गरजेची आहे हे कधी कोणी समजावलेलंच नसतं. त्यामुळे आपल्याला अचानक डिसिप्लिन म्हणलं ना की नको नको नको. पण आता मी जी डिसिप्लिन तुम्हाला लावायला सांगणार आहे ना ती दुसरा कोणीतरी तुमच्या मागे हंटर घेऊन लागलाय म्हणूनची नाही, तर ती आतनं आलेली डिसिप्लिन आहे की मला आयुष्यात काहीतरी मिळवायचंय, मला मेरे को कुछ तो बनने का है. आणि ते कुठलंही फील्ड असू दे आणि मला काहीही बनायचं असलं, मेरे को कुछ बनने का है, तर मग मला माझ्या लाईफमध्ये डिसिप्लिन आणावीच लागते. आणि ते दुसरा कोणीतरी सांगतोय म्हणून नाही, मला हवी आहे म्हणून डिसिप्लिन आणायची असते. ओके. अर्थात आपण ह्याच्यामध्ये ना एक्झाम्पल्स अगणित घेऊ शकतो, नको तेवढे एक्झाम्पल्स घेऊ शकतो, पण मी 2च घेणार आहे. कारण की तुमचे आई बाबा जेव्हा आमच्याशी येऊन बोलतात, अनेक वेळेला त्या चर्चेचा सूर असा असतो, हे पोरगं तर आमच्या हातात कंट्रोल बाहेर गेलेलं आहे. ओके. धर्माधिकारी बुवाच्या पदरी आणून सोडलाय आम्ही ह्याला, आम्ही तर ह्याला काय लाईनीवर आणू शकलो नाही, तुम्ही तरी आणा बाबा रे. अशा प्रकारच्या आम्ही अशा वेळेला आई वडिलांना काय करतो आम्ही की हो हो ठीक आहे मॅडम तुम्ही आणा इकडे, आम्ही एकदम त्याला व्यवस्थित सरळ करून सोडतो वगैरे. कसं करू ते नाही सांगत आम्ही. कारण की चाबूक हातामध्ये घेऊन घरनं हिटलर गिरी केली तशी इथं पण येऊन हिटलरगिरी केली तर काय उपयोग नसतो त्याचा. तुम्हालाच आता स्वतःहून आपण लाईनवर आलो पाहिजे हे वाटवून देणं हा हेतू असतो त्याचा. आणि युजली पेरेंट्सच्याकडनं आजकाल मी जेव्हा बोलतो तेव्हा 2 कंप्लेंट्स युथ बद्दलच्या सर्वात कॉमन आहेत. पहिली, पोरगा अभ्यासालाच बसत नाही बाप जन्मात. किती घसा फोडून सांगितलं
तरी सोशल मीडिया स्क्रोल करत बसलेला असतो, मित्रांच्या बरोबर बोंबलत कुठेही फिरत असतो. ठरलेल्या वेळेला ठरलेल्या ठिकाणी अभ्यासाला बसायचं होतच नाही याच्याकडनं. आणि दुसरं व्यायाम, एक्सरसाइज करतच नाही आमचं पोरग. हे अभ्यासाला कसं बसायचं आणि व्यायामाची सवय कशी लावायची. ओके, तरी तुम्हाला आधी मी 2 गोष्टी सांगतो सगळ्यांच्या कशा होतात. कारण ह्या पुस्तकातल्या ना पहिलाच मुद्दा आपल्याला तो सांगतो लेखक, की आपण स्वतःमध्ये जेव्हा बदल घडवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपली स्ट्रॅटेजी चुकते. लॉंग लास्टिंग चेंज कसा होतो हे कळत नाही. सो स्ट्रॅटेजी आपली चुकते. आणि काय चुकतं आपलं पहिले तर आपण सगळेजण मोटिवेशन ची अपेक्षा करत असतो कोणाकडनं. माझ्यात बदल का होत नाही ना, अरे मोटिवेशन कमी पडते. दादा माझ्याशी जेव्हा काउन्सिलिंगला येतात तेव्हा, दादा मोटिवेशन कमी पडते. व्हॉट इज मोटिवेशन? सगळ्यांचे पुढील 2 प्रकारापैकी एक झालेलं असणार आहे. एक म्हणजे की कंट्रोलच्या बाहेर सुटत चाललेलो आहे, ढेरी वाढत चाललेली आहे, टायर यायला लागलेली आहेत, माणसाला देवानी 1 हनवटी दिली, मला इथे 2 किंवा 3 यायला लागलेले आहेत, लाज वाटत असते आतनं स्वतःची. एक पोरगा किंवा पोरगी नसतो की ज्याच्यामध्ये असं एकदम फिट अँड फाईन दिसण्याची इच्छा नसते. पोरग असलं किंवा मुलगी असली तरी हाडकुळे, चिकन लेग्स म्हणतो आम्ही जिम मध्ये त्याला, कोंबड्याचे पाय असतात तसे, किंवा ही फुंकर मारली तरी हाडाचा सांगाडा कोळमडून पडेल इतकं सुकडं असतं ते. किंवा दुसऱ्या टोकाला मुला मुलींच्या वगैरे म्हणजे हे 2-3 हनवट्या आणि ढेरीची टायर वगैरे सगळी. प्रत्येकाला हवं असतं की मुलगी असली तर एकदम शेपमध्ये कर्व्स, मुलगा असला तर व्ही कट दिसला पाहिजे. आणि व्हॉट्स रॉंग इन दॅट? सगळ्यांची इच्छा असते, पण मग त्याच्यासाठी जे स्वतःच्या तुम्ही काय खाताय पिताय ह्याच्यावर लक्ष द्यावं लागतं. किंवा मग रेग्युलरली जिम मध्ये जाऊन मसल्सला आग लागतीये आणि छाती फुटतीये तोवर वेट ट्रेनिंग आणि कार्डिओ करावं लागतं. आणि ते करण्यासाठी ज्या गोष्टींना नाही म्हणावं लागतं, म्हणजे मॅकडॉनल्ड, मिसळ, डोसा, पिझ्झा ह्याचा तो वास गेला एकदा नाकामध्ये, कळत असतं कॉन्शियस मेंदूला की नाही जरा ढेरी फार वाढतीये. पण कुठेतरी मॉलवरनं चालत असताना त्या एसी मधल्या वाऱ्याबरोबरनं असं दाराच्या समोरनं जाताना गेला एकदा तो फ्रेंच फ्राईजचा वास नाकामध्ये की सगळी निश्चय शक्ती जाते. आता ते रेकॉर्डिंग होतंय म्हणून पुढचं बोलत नाही, खड्ड्यामध्ये म्हणूया आता साध्या भाषेमध्ये. आणि मग आपण स्वतःला पटवून देतो की नाही ठीक आहे उद्यापासून डाएट सुरू करू, आजचा शेवटचा दिवस, गॉडस्वेअर आजचा शेवटचा दिवस म्हणून शिरलो एकदा त्या KFC मध्ये किंवा मॅकडॉनल्ड मध्ये की झालं, तो पुढचा सोमवार कधी येतच नाही. अभ्यासासाठी पण पुढचा सोमवार, कधी न येणारा पुढचा सोमवार. आणि ह्याचं उलट पण होतं की कधीतरी आपण ऋतिक रोशनच्या कुठल्या तरी मूवीचं ट्रेलर बघतो आणि त्याच्यामध्ये एकदम कसला ग्रीक गॉड बॉडी आहे, मला पण पाहिजे राव अशी बॉडी, बास लय झालं. आरशामध्ये बघतो आपण अशी स्वतःच्या ढेरीची चरबी थोडी उचलतो आणि बास उद्यापासनं जिम. ठीक आहे, म्हणून जिमचे पैसे भरले, 1 दिवस गेलो, 2, 3, 4, 5, 4 आठवडाभर जिमला जातात. त्याच्यानंतर मग आपण म्हणतो यार ठीक आहे लय कष्ट केले, आता आहे ना स्वतःला एक वेल डिझर्व्ड ब्रेक देतो मी 5 दिवसांनंतर. आणि स्वतःला थाप मारून दुसऱ्या दिवशी सकाळी उठला, अलार्म वाजला की आपण स्नूजर टाकून कुशी वळवून झोपून जातो. प्रॉब्लेम इज तो 1चा 1 दिवस कधी राहतच नाही. 1चे 2, 2चे 4, 4चे 8, 8चे 16, बघता बघता बॅक टू स्क्वेअर 1, पहिले पाढे 55. आणि हे एकदा नाही, ही स्टुडंट लाईफ मधली ना रिपीटिंग सायकल असते. अभ्यासासाठी काय होतं, अभ्यासिका लावली आहे, अभ्यासाची पुस्तकं सगळी घेतलेली आहेत, कळतंय की बच्चे को IAS ऑफिसर बनने का है, भारतातली सर्वात टफेस्ट एक्झामिनेशन, त्याची प्रिलिम्स आता या वर्षीची तर उद्यावरच आली, त्यामुळे अभ्यास तर करायला पाहिजे आपण. ठीक आहे, बाकीच्यांच्या स्टोऱ्या ऐकत असतो, युट्यूबवर अनेक जण व्हिडिओज बघत असतात. दरवर्षी ज्याला रँक 1, 2, 3, 4, 5 मधले मिळाले ते की आम्ही कसं एक पुस्तक 5, 7, 8, 10, 15, 20 वेळेला वाचलं,
आम्ही कसे डोळे चुरचुरेपर्यंत, मान अवघडेपर्यंत एका ठिकाणी बसून 10, 12, 15, 25 तास एका दिवसात अभ्यास करायचो असले अतिशयोक्ती स्टोऱ्या ऐकत असतो आपण. कळत असतं हे सगळं करणं गरजेचं आहे. पण दुसऱ्या दिवशी सकाळी अलार्म वाजला की डोळे उघडत नसतात. उठलो की मित्राचा मेसेज आला, चल चहाला येतोस का. कळत असतं की हा अभ्यासाचा वेळ आहे, पण नाही तरी आजचा दिवस सांगून आपण जातो अभ्यासासाठी. मी ह्या विद्यार्थ्याच्या स्टोरीला मी एक नाव दिलेलं आहे. विद्यार्थ्याचा लाईफ, स्टुडंट लाईफ म्हणजे ना आपला झोका चालू असतो सारखा असा. कशामध्ये? व्हॉट वी आर डुईंग इज वी आर स्विंगिंग बिटवीन गिल्ट अँड फ्रस्ट्रेशन. म्हणजे आपल्या मनामध्ये मला काय बनायचंय याचे स्वप्न बघत असतो आपण, डे ड्रीमिंग. पण मनामध्ये कुठेतरी एक आवाज पण असतो की जो आपल्याला तुला काय बनायचंय आणि तू आज त्याच्यासाठी काय करतोयस याच्यातल्या डिफरन्सची सारखी जाणीव करून देत असतो. आरशामध्ये बघून स्वतःला फार एकदम तगडा स्पोर्ट्समन बघतोयस, दरवेळेला फ्रेंच फ्राईज तोंडात जाताना हळूच कानामध्ये एक आवाज म्हणतो की ह्याच्यानी चरबी वाढणार आहे काय. मनामध्ये कधीतरी मी ऑल इंडिया रँक 1, 2, 3, 4 IAS ऑफिसर बनीन, ते कसं एकदम गाडीमधनं फिरत असतात, पिस्तूल मिळत असते पोलीस ज्यांचं स्वप्न असलं तर. हे आपण ड्रीमिंग करत असतो, पण ती स्वप्न मनात बघत असताना हळूच एक आवाज आपल्याला आठवण करून देत असतो की आज सकाळपासून काय केलंस रे तू. उठला 10 वाजता, त्याच्यानंतर पिक्चर टाकला, त्याच्यानंतर बाहेर जेवायला गेला, दुपारी आल्यावर परत अजून 3 तास पसरलेला होता, त्याच्यानंतर संध्याकाळ झाली होती, पाऊस पडत होता, भजी खायचा मूड झाला, मित्रांबरोबर गाडी काढली, बाहेर गेलो, संध्याकाळ होईपर्यंत काही मूडच उरला नाही अभ्यासाचा. 1 मिनिटं अभ्यास केला नाही असतो. आपण अनेक वेळा त्या आवाजाला आपणच गप करतो, कारण युजली आहे ना तो आवाज असतो आपल्या आईबाबांचा. नसतोय तो ऐकायचा आपल्याला आवाज. म्हणून आपण सायलेन्स करतो त्या आवाजाला, आपण स्टायफल करतो त्या आवाजाला, पण तो असतो नेहमी. दरवेळेला बुटामध्ये अडकलेल्या दगडासारखा प्रत्येक चुकीच्या पावलाला तो बोचत असतो आतनं. म्हणजे ह्याला एक छान शब्द आहे, गिल्टी कॉन्शन्स. कधी कधी तो प्रेशर कुकर वाढत 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 एवढा जातो आणि अशी एक मोमेंट येतो की ज्याच्यामध्ये ठिणगी पडते आणि अख्खं एक्सप्लोजनच होतं सगळ्याचं. म्हणजे काय की व्यायामामध्ये, आता मुलांच्या पर्स्पेक्टिव्हनी सांगतोय, कॉलेजमध्ये कधीतरी गेलो होतो, कॉलेजची कुठली तरी क्वीन, हळूच हिला कधीतरी पटवू अशी आपण इच्छा मनातनं बाळगत असतो. तर मित्रांच्या मध्ये असं जेव्हा होतं की तिसरा कोणीतरी मित्र ती समोर बसलेली असताना तिला तुझ्यावर न चिडवतो, आपली रिॲक्शन हे काही काय बोलतोय वगैरे, मनात भारी वाटत असतं. मनात भारी वाटत असतं. आणि आयुष्यात आपल्याला सनकन मुस्काडीत ठेवून दिली असं कधी वाटतं की त्या असा 3 जण बसलेत, तुमच्या मित्रांनी तिला चिडवलं तुमच्यावरनं, तिचा लुक यू दिस गाय, जी फनकन ठेवून दिली आहे ना, लिटरल कोणी ठेवून दिली तरी इतकं बेकार वाटणार नाही. आणि मग आपण घरी जाऊन आरशामध्ये बघतो राहू की काय घडलंय माझं. नखापासून शिखापर्यंत मधले सगळे फ्लॉज दिसायला लागतात आपल्याला. केस कसे गणलेले आहेत तुझे, त्याच्यानंतर ढेरी कशी सुटलेली आहे तुझी, नको नको कुठे तसे कसे टायर आलेले आहेत तुझे, थोबडा कसा मख्खा आहे तुझा, सगळं ऑल द चेकलिस्ट इज कम्प्लीट. आपण म्हणतो लय झालं, बहुत हो गया, उद्यापासनं जिम. महिन्याभरामध्ये नाही हिला पश्चाताप केला त्या यूचा तर बघा फुल मोटिवेशन. याला नेगेटिव्ह मोटिवेशन म्हणतो. दिस इज कॉल्ड नेगेटिव्ह मोटिवेशन. आणि अभ्यासाचा आपल्याच बरोबरीचा कोणीतरी कलका लॉन्डा टाईपचा, त्याला 10वी मध्ये एकदम बोर्डामध्ये येतो, काहीतरी जिल्हा सोसायटीपासून ते देशापर्यंत कुठेतरी क्रमांक 1 मिळतो त्याला, आपली जळायला बास असते तेवढी. त्याच्यानंतर बेसिकली कालपर्यंत आपण या माणसाला आपला इक्वल मानत असतो. आय एम बेटर दॅन हिम असं मनामध्ये स्वतःबद्दल वाटत असतं, पण ऍक्च्युअल लाईफमध्ये त्याची अचीवमेंट आपल्यापेक्षा जास्ती काहीतरी होते, ती पण एक मुस्काडीत ठेवलेली असते.
आणि आपण म्हणतो की बास, आयुष्य लाईनवर आणायचं होतं. तुमचा तो जो गिल्टी कॉन्शियन्सचा आवाज आहे तो मनामध्ये वाढत 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 गेला आणि त्याला प्रेशर कुकरला शिट्टी नव्हती, तसा तो प्रेशर कुकर एक दिवशी फुटला. आणि आपण ठरवतो की बास, उद्यापासून लय झालं. व्यायामाच्या बाबतीमध्ये ना, उद्या सकाळी मी 6 वाजता उठणार आहे, 6:30 वाजता जिमला जाणार आहे, मजबूत 2.5 तास दणकून व्यायाम करणार आहे. उद्यापासनं सगळं सॅलड, दूध, पनीर खात असलो तर चिकन, सगळं बाहेरचा वेडवाकडं खाणं एकदम बंद. सकाळी जाऊन आधी 5 किलोमीटर पळणार, त्याच्यानंतर वेट ट्रेनिंग करणार, संध्याकाळी 40 किलोमीटर सायकलिंगला जाणार. ठीक आहे, हे ठरवतो आपण. 2 मजले जिना चढायचा म्हणलं की अस्थमाचा अटॅक येतो आपल्याला, अशी रिॲक्शन असते. मोटिवेशन तर कमी नाही पडलेलं आपल्याला की आयुष्य सगळं लाईनीवर आणायचंय. अभ्यासाच्या बाबतीमध्ये असंच, उद्या सकाळी 5 वाजता उठणार, 6 वाजता अभ्यासिकेमध्ये जाऊन बसणार, ते कंटिन्यू रात्री 8 पर्यंत अभ्यास करणारच मी. कालपर्यंत आपला पठ्ठ्या 15 मिनिटांच्या पलीकडे अभ्यासाला बसू शकत नव्हता. पण मोटिवेशन मात्र आहे. होतं काय त्याच्यानंतर? दुसऱ्या दिवशी सकाळी खरंच सांगितल्याप्रमाणे 5चा अलार्म वाजतो आणि आपण डोळे चोळत चोळत उठतो. आपल्या शरीरातला मॉलिक्यूल आणि मॉलिक्यूल म्हणत असतो की काही नाही, मोबाईल दुसरीकडे फेकून दे, कुशीवर वळ आणि झोप. पण अजूनही ती आतली मोटिवेशनची आग मात्र पेटलेली असते. म्हणून आपण उठतो, काहीतरी सकाळची एखादी कॉफी वगैरे पितो आणि जातो जिमला. जिमला ट्रेडमिलवर पळायला लागलोय तसंच एक पहिल्या 60 सेकंदांच्या मध्ये मगाशी म्हटलं तसं अस्थमाचा अटॅक येतोय असं वाटत असतं. पण तरी गुरासारखे आपण 4, 5, 10, 12 मिनिटं पळतो. त्याच्यानंतर वेट ट्रॅक पाशी गेलो आपण, मस्त असं मसल फ्लेक्स वगैरे करून 30 किलोच्या डंबेलच्या समोर उभा राहतो, उचला, आर्थरायटिसचा अटॅक येतो. म्हणून आपण चला 30 नाही जमते, 25, ते पण नाही जमते, 20, 15, 10, शेवटी ते चेंगळं 2.5 किलोचं डंबेल आपल्याला ट्रेनर आणून देतो. आता म्हणजे तुझी हीच लायकी. सगळा स्वाभिमान गिळतो आपण आणि बरं बाबा 2.5 तर 2.5 पण उचलतो. परिणाम काय होतो की संध्याकाळी घरी गेलो की त्याच्यानंतर पुन्हा मग म्हणतो चला आता अभ्यासाला बसणार मी. 2 तास व्यायाम केल्यानंतर झोप तर येत असते, पण अभ्यासाला बसणार. ठीक आहे, बसता तुम्ही अभ्यासाला. तुमच्या ब्रेनची फोकसिंगची कॅपॅसिटीज नाहीये, त्यामुळे तुम्ही पहिली 10-15 मिनिटं कागदावरनं तुमची नजर फिरत असते, तेवढंच काय ते डोक्यामध्ये जात असतं. ओके, त्याच्यानंतर तुम्ही पुढचा 1-1.5 तास बसलात जरी एका ठिकाणी, तरी नजर पुस्तकावरनं फिरत असते, भेजापर्यंत काहीच शिरत नसतं. डोळ्यापासून मेंदूपर्यंतची लिंकच कम्प्लिटली तुटलेली असते. हे 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस, 5 दिवस. 6व्या दिवशी सकाळचा अलार्म वाजला की मी मगाशी म्हणलं तसं की यार पास लय कष्ट केले आपण, आता 1 दिवस ब्रेक घ्यायचा आहे. म्हणून सगळं जे काही आहे ते आपण खड्ड्यामध्ये टाकतो आणि कुशीवर वळून झोपून जातो. परिणाम 1चा दिवस 1 कधी राहत नाही, 1चे 2, 2चे 4 सगळं गणतं. कारण झालेलं काय आहे की तुमचा गिल्टी कॉन्शियन्सचा प्रेशर कुकर फुटला, पण मग तुम्ही पार दुसऱ्या टोकाला गेलात की तुम्ही एका रात्रीमध्ये तुमच्या लाईफस्टाईलमध्ये अति जास्त बदल करायला गेलात. ओके, हे कधीच सस्टेनेबल नसतं. तुम्ही कारण मग तुमचा फ्रस्ट्रेशनचा प्रेशर कुकर भरायला लागलेला आहे. फिजिकल फ्रस्ट्रेशन, इंटेलेक्च्युअल फ्रस्ट्रेशन, इमोशनल फ्रस्ट्रेशन, आणि एक पॉइंट असा येतो की तो फ्रस्ट्रेशनचा पण प्रेशर कुकर फुटतो आपला आणि पुन्हा जे ओरिजिनल सगळ्या सवयी आहेत त्या धरणाची गेट उघडल्यासारख्या परत येतात. ठीक आहे, हे का होतं याचं पहिलं कारण आहे की आपण स्वतःमध्ये बदल करण्यासाठी आपण मोटिवेशनवर अवलंबून असतो. मोटिवेशन ही अशी गोष्ट आहे की ती अशी एकदम भुस्कन आग पेटल्यासारखी पेटते, पण तो जो सबस्टन्स आहे जो जळतोय तो संपला की मोटिवेशन खाली जातं. जेव्हा एकदम मोटिवेशनची आग पेटलेली असते तेव्हा आपण आपल्या लाईफस्टाईलमध्ये अति जास्त ड्रास्टिक बदल करायला जातो. यांनी होतं काय
की आपण स्वतःला आपल्या कम्फर्ट झोन च्या अति जास्त बाहेर ताणायला जातो. कम्फर्ट झोन हा शब्द सगळ्यांनी लक्षात ठेवा. कम्फर्ट झोन म्हणजे अशा सगळ्या गोष्टी की ज्या तुम्ही सहजपणे करू शकता, ज्याला तुम्हाला फार काही वेगळे कष्ट लागत नाहीत. ओके, कम्फर्ट झोनचे पण अनेक वेगळे वेगळे प्रकार असतात. समजायला सर्वात सोपा आता आहे म्हणजे फिजिकल कम्फर्ट झोन. तुम्हाला फार कष्ट न घेता जेवढं पळता येतं, तुम्हाला कष्ट न घेता ज्या वेट्स लिफ्ट करता येतात, दॅट इज युअर कम्फर्ट झोन. तुम्ही अभ्यासाच्या बाबतीमध्ये दॅट इज इंटेलेक्च्युअल कम्फर्ट झोन, की तुम्हाला मुळामध्ये पुस्तक उघडून अभ्यासाला बसलो की विदाउट एनी डिस्ट्रॅक्शन्स आणि डोळ्याचं आणि ब्रेनचं कनेक्शन जिवंत ठेवून फोकस्ड पद्धतीने अभ्यास किती वेळ करता येतो, एक सिटिंग किती वेळ करता येतं, दॅट इज युअर इंटेलेक्च्युअल कम्फर्ट झोन. ओके, तुझा कालपर्यंत तुझा इंटेलेक्च्युअल कम्फर्ट झोन होता 15 मिनिटं. तुला 15 मिनिटाच्या पलीकडे कॉन्सन्ट्रेशन आणि फोकसने अभ्यास करण्याची कपॅसिटी नाही तुझ्यामध्ये. आणि फार काही वाईट वाटून घेऊ नका, काय 15 मिनिटं इज ग्लोबल ॲव्हरेज. आणि तू जिमला गेलास की तुला 500 मीटर पळता येत आहे फक्त, आणि तुला काहीतरी 2-5 किलो उचलता येत आहेत, दॅट इज युअर फिजिकल कम्फर्ट झोन. तू अचानक एका रात्रीमध्ये तू 5 किलोवरनं 30 किलो उचलायला गेलास, हे तर मग इंजुरीच होणार आहे तुमची. म्हणजे पुढच्या आठवडाभर तुम्ही कमरेला हात धरून घरीच बसलेला असणार आहात. पण अभ्यासाच्या बाबतीमध्ये समजायला थोडं अवघड असतं की तुला आहे ना कॉन्सन्ट्रेशन फक्त खरं म्हणजे 15 मिनिटं करता येतं. ओके, पण तू बळच्या बळ 3 तासाचं टार्गेट ठरवलंस. होईल काय, तुला ती पहिली 15 मिनिटं तुला फार फार तर एखाद्या दिवशी मोटिवेशनमुळे ताणता येतील तुला अर्धा तास, 45 मिनिट्स. चल, डोक्यावरनं पाणी 1 तास. पण त्या 1 तासाच्या नंतर तुझं ब्रेन गॉन आहे, ब्रेन रॉट झालाय तुझा. मग तू त्याच्यानंतरचे 2 तास एका जागेवर बसलेला असतो गिल्ट मधनं की अरे नाही, हलायचं नाहीये मला. पण ऍक्च्युअल अभ्यास काही होत नसतो. का झालेलं आहे, कारण ते स्टार्स असं आहे की तुमच्या कम्फर्ट झोनच्या अति जास्त बाहेर तुम्ही स्वतःला खेचलेलं आहे. आपल्या कम्फर्ट झोनचा एक अट्रॅक्शनचा फोर्स असतो ग्रॅव्हिटी सारखा, की जो एव्हरी सिंगल मोमेंट इट इज ऍक्टिंग ऑन अस. ओके, आपण जेवढं कम्फर्ट झोन सोडून दूर जातो तेवढा तो फोर्स जास्तीत जास्ती स्ट्रॉंग होत जातो. म्हणजे काय होतं की आपला तो प्रत्येक क्षणाला आपण सगळ्या प्रकारे अनकम्फर्टेबल असतो. तुमची झोप झालेली नसते, झोप झालेली नसल्यामुळे माइंड दमलेलं असतं, त्याच्यामुळे अभ्यास होत नसतो. प्लस बॉडी दमलेली असते कारण तुम्हाला एक्सरसाइजची सवय नाहीये. तुमच्या डाएटमुळे मग तुम्हाला काहीतरी ऍसिड, झोप न झाल्यामुळे ऍसिडिटी होत असते. आणि या सगळ्या फिजिकल डिस्कम्फर्ट मधनं जो इमोशनल डिस्कम्फर्ट होतो की आपण आसपासच्या सगळ्यांवर चिडचिड करत असतो. हे सगळे सिम्पटम्स आहेत की तुम्ही तुमच्या सगळ्या प्रकारच्या कम्फर्ट झोनच्या ना अति जास्त बाहेर स्वतःला ताणलेलं आहे आणि नाही झेपत आहे बॉडीला. हे इट इज नॉट सस्टेनेबल. ते म्हणजे ना असं टग ऑफ वॉर सारखं आहे. ते रस्सी खेचची कॉम्पिटिशन असते ना, फक्त रस्सी खेचच्या एका कॉम्पिटिशनला एक अजस्त्र पैलवान आहे की जो कंटिन्युअस तुमची दोरी ओढतोच आहे कम्फर्ट झोनच्या आतमध्ये. आणि तुमचं मोटिवेशन हे कधी फोर्स लावतं कधी सोडून देतं. फक्त मोटिवेशन, विल पॉवर आपली ही तुटतेच. कुठलाच असा माणूस नाही, हुसेन बोल्ट पण नाही किंवा जे असे आयुष्यात सुपर डिसिप्लिन माणसं असतात की ज्यांना अखंड आणि सतत हा जो गुरुत्वाकर्षणाचा कम्फर्ट झोनचा पूल आहे त्याला कंटिन्युअसली रेजिस्ट करता येतं. जी माणसं स्वतःच्या सवयींमध्ये खरंच सस्टेनेबल, जो दीर्घकाळ टिकतो असा बदल घडवू शकतात, ते काय करतात तर त्यांना लक्षात येतं की मोटिवेशन आणि विल पॉवर, निश्चयशक्ती, प्रेरणा आणि निश्चयशक्ती हे सफिशियंटच नाहीये. ते कधीतरी लहर आल्यासारखं ते येणारे, पण मग तो जो मोटिवेटिंग फॅक्टर होता, एखादं कुठलं तरी मोटिवेटिंग गाणं ऐकलं, मूव्ही बघितला, दुसऱ्या कोणाची तरी स्टोरी किंवा पोरगी नाही म्हणली, पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह मोटिवेशन, ते असं लाटेसारखं येतं आणि लाट किनाऱ्यावर आदळली की ते मोटिवेशन जातं. ती लाट आहे तोवर तुम्ही जे काही तुम्हाला बदल करायचा आहे तो करता. लाट कोसळली की पुन्हा ओरिजिनल लाईफ वेल्लेपणाचं सुरू. याला काही अर्थ नाही.
डिसिप्लिन लोकांना लक्षात येतं की कन्सिस्टन्सी इज मोर इम्पॉर्टंट दॅन मोटिवेशन. म्हणजे स्वतःच्या सवयी जर बदलायच्या तर त्याच्यातली ट्रिक काय आहे, तुम्ही स्वतःला स्वतःच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर खेचलं पाहिजे. नो पेन नो गेन जिम मधला हे सगळं मंत्र असतो. तुम्हाला जोपर्यंत वेदना होत नाहीत तोपर्यंत यू विल नॉट गेन एनिथिंग. आयुष्यभर कम्फर्ट झोन मध्येच राहून कोणालाही आयुष्यात सक्सेस मिळत नाही. यू हॅव टू पुश युअर सेल्फ आउट ऑफ युअर कम्फर्ट झोन. फक्त ट्रिक आहे अति जास्त नाही, जस्ट तुम्ही कम्फर्ट झोनच्या थोडं बाहेर स्वतःला खेचलं पाहिजे. याच्यानी होतं काय की एकतर तो कम्फर्ट झोन मध्ये परत आत ओढणारा ग्रॅव्हिटेशनल फोर्स वीक असतो, त्यामुळे आपली मोटिवेशनची पॉवर जास्ती काळ आपल्याला बाहेर ठेवू शकते. आणि एक पॉइंट असा येतो की हे रिपीट करत 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 आपण गेलो ना की ऍक्च्युली आपला कम्फर्ट झोनच एक्सपॅन्ड होतो. एक्झाम्पल्स. आणि दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट सिक्रेट टू डेव्हलपिंग गुड हॅबिट्स, नवीन हॅबिट्स. ओके, आपण एक्सरसाइजचं एक्झाम्पल घेऊयात आणि वेट्स जाऊ द्यात. तुमची ढेरी वाढली आहे त्यामुळे तुम्हाला ग्राउंडवर जाऊन कार्डिओ करायला पाहिजे, आपण आता घाम गाळायचा आहे असं झालेलं आहे. ओके, प्रॉब्लेम इज की तुम्ही एखाद्या दिवशी काहीतरी एकदम कोणीतरी मॅरेथॉनची लॉंग डिस्टन्स रेस पळताना पाहिलं आणि तुम्ही एका रात्रीतच जर ठरवलं की उद्या सकाळी मी ग्राउंडवर जाणार आणि मी 10 किलोमीटर पळणार, तो म्हणजे तिकडचा स्टार झाला. शक्यच नाहीये रे. तुमच्या हार्टची तेवढी पंपिंग कपॅसिटी नाहीये, तुमच्या लंग्सची तेवढी कपॅसिटी नाही. तुम्ही फार फार तर काय होईल, आत्ताची तुमची कपॅसिटी आहे तुम्ही 1 किलोमीटर पळू शकता. तुम्ही मोटिवेशनमुळे एकाचं 2 करू शकता, 3 करू शकता, 4 करू शकता, 10 नाही करू शकत कोणी. कारण 3 आणि 4 किलोमीटर पोहोचलात की तुमच्या पायामध्ये क्रॅम्प येणार आहे, तर तुम्हाला डोळ्यासमोर चांदणं दिसायला लागणार आहे, चक्कर येऊन पडणार आहात तुम्ही. आणि मग आतनं खात राहतं आपल्याला ते की यार काय ठरवलं होतं मी 10 किलोमीटर केले 4च किलोमीटर. आपल्याला तू 1 वरनं 4 वर गेलायस हे दिसत नाही, आपल्याला तू 10च्या ऐवजी 4 वरच कमी पडलास हे खात राहतं जास्त. म्हणजे दुष्टचक्र आहे की नाही. आपण स्वतःला टार्गेटच अति जास्त मोठं सेट केलं त्यामुळे आपण त्या टार्गेटला कमी पडलो. पण टार्गेटच मोठं होतं हे सांगण्यापेक्षा आपल्या एक्झिस्टिंग लेव्हलवर तर प्रोग्रेस केली ना आपण, ते दिसत नाही आपल्याला. म्हणून पुस्तकाच्या सुरुवातीलाच अँड द मोस्ट इम्पॉर्टंट रूल लेखक आपल्याला सांगतोय, स्टार्ट स्मॉल. छोटे आणि मॅनेजेबल टार्गेट्स तुम्ही सेट करा स्वतःला. म्हणजे काय, बूट घालायचे, ट्रॅक पॅन्ट आणि बूट घालायची, मैदानावर जायचं. ओके, चला माझ्या समोर जर एखादा स्टुडंट बसला आता की तो म्हणतो की दादा मला जरा फिटनेसची सवय लावायची. ओके, मी त्याला पहिली गोष्ट सांगतो की उद्या सकाळपासून ट्रॅक पॅन्ट आणि बूट घालायची आणि मैदानावर जाऊन पळायला लागायचं. किती पळायचं, काही टार्गेटच काही सेट करू नको. तू इझिली तुला जेवढं जायचंय ना तेवढं जा. तुला समजा तू पळायला लागलास आणि तुला 1 किलोमीटर झाल्यावर लक्षात आलं की बस माझी कपॅसिटी संपली, आता ह्याच्या पलीकडे मी नाही पळू शकत, थांब तिकडे. ओके, पण एका डायरीमध्ये ना कुठेतरी लिहून घे की तू 1 किलोमीटर किती मिनिटात पळालास, डिस्टन्स आणि टाइम. या कन्सेप्टला ॲटॉमिक हॅबिट्स मध्ये लेखक म्हणतो द हॅबिट स्कोर कार्ड. हॅबिट स्कोर कार्ड की तुम्हाला आहे ना नवीन सवय लावण्याच्या आधी तुम्हाला माझ्या आत्ताच्या सवयी काय आहेत हे कळलं पाहिजे. सो डायरी मेंटेन कर. आणि हे 10 दिवसांच्यासाठी, 10 नाही 2 आठवड्यांच्यासाठी हे तू करायचंस. त्या स्टुडंटला आहे ना ही माझी पहिली परीक्षा असते की हा मी सांगतोय ते ऐकणार आहे का नाही. 2 आठवड्यांच्या नंतर स्टुडंट परत काउन्सिलिंगसाठी वेळ मागतो, तो डायरी आणून देतो मला आणि मग मी ती त्याची परीक्षा पहिली परीक्षा आता पास झाला तो. म्हणजे तुम्हाला आहे ना तुमचा एक्झिस्टिंग कम्फर्ट झोनची बाउंड्री कळाली. आता फिजिकल बद्दल बोलतोय. सो 1 किलोमीटर ही तुमची आत्ताची कपॅसिटी आहे. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. चला आता मग मी त्याला म्हणतो की फ्रॉम डे नंबर 15 तू ग्राउंडवर गेलास की आता 1 किलोमीटरच्या ऐवजी तू 1.25 किलोमीटर पळायचंस. 1.25 किलोमीटर्स. म्हणजे काय केलं आपण, 1 वरनं 2, 3, 4, 5, 10 वर नाही गेलो आपण, टू मच होतं ते. आपण थोडंसं स्वतःला कम्फर्ट झोनच्या बाहेर ताणलंय. म्हणजे एक्स्ट्राचे 250 मीटर्स पळ फक्त, अति नको करू.
पण दररोज करायचं. होतं काय, पुढच्या वेळेला तुम्ही मैदानावर गेलात की तुम्ही पळायला लागलात 1 किलोमीटर झालं की तुमच्या बॉडीतला मसल आणि मसल रेझिस्ट करत असतो. पायामध्ये क्रॅम्प येतोय, डोळ्याच्या समोर चांदणं दिसतंय, छातीमध्ये काहीतरी कालवा होतोय, हार्ट अटॅक येतोय, अस्थमाचा अटॅक येतोय. एव्हरी टाईप ऑफ बुलशिट युअर बॉडी विल स्टार्ट कंप्लेनिंग. पण तिथे मात्र विल पॉवर गरजेची असते आणि ती विल पॉवर टिकवता पण येते. कारण की आता मला 1 किलोमीटर झालंय आणि एवढा त्रास होतोय, तर स्वतःला हे नाही सांगावं लागत की अजून 9 किलोमीटर हा त्रास सहन करायचा. या विचारानेच मटकन खाली बसतो आपण स्वतःला एवढंच सांगायचंय की फार नाही, फक्त 250 किलोमीटर. ग्राउंड दिसत असतं असं की ते 500 मीटरचा ट्रॅक असला तर ते अर्धी राऊंड फक्त मारायची आहे रे, अजून एवढंच. पण दररोज अरे 2 दिवस गेला, एखाद दिवस मिस, पुन्हा एखाद दिवस गेला, 2 दिवस सुट्टी, ह्याच्यानी कन्सिस्टन्सी बिल्ड होत नाही. दररोज ठरलेल्या दिवशी ठरलेल्या वेळेला अख्ख्या दुनियेतल्या कुठल्याही टेम्पटेशनला तुम्हाला नाही म्हणता आलं पाहिजे. मित्रांचे प्लॅन्स असले नाही, नथिंग डुईंग, फॅनॅटिक आणि रिजिड बनायचं. माझी रनिंगला जाण्याची वेळ आहे, मी जाणार आहे. सेम अभ्यासासाठी. दादा माझा अभ्यास होत नाहीये असे मुलं जेव्हा मला येऊन कंप्लेंट करतात, मी त्याला म्हणतो की तुझ्या डेली टाइम टेबल मधला ना जो सर्वात फ्री स्लॉट आहे तो शोधून काढ आणि ठरलेली तुझी एक जागा, ह्याला टाइम अँड प्लेस हॅबिट म्हणतात. दिवसातनं ठरलेली एखादी वेळ आणि ठरलेली एखादी कुठली तरी जागा, तिथेच आणि त्याच वेळेला बसायचं. म्हणजे लक्षात घ्या का, हे तुमच्यातले कोणी जर स्पोर्ट्स आणि जिम मध्ये करत असाल तर सगळे हे जिमच्या जगात सगळ्यांना माहिती असतं की जनरल कधीतरी दिवसातनं जिमला गेला इससे इफेक्टिव्ह व्यायाम होत नाही. सकाळ दुपार संध्याकाळ बॉडी ऍडजस्ट करते इव्हेंच्युअली, पण ठरलेली वेळ पाहिजे तुमची की त्याच वेळेला मी जातो. आणि एनी जिमर विल नो दिस की ती वेळ जवळ यायला लागली ना की ऑलरेडी बॉडी तुमची एक्साइट व्हायला, व्यायामासाठी तयार झालेली असते ती. म्हणजे आता सवय बनायला लागलेली आहे. आणि याच्या मागे सायन्स आहे काय, म्हणजे जे रेग्युलर वर्कआउट करणारे होते ना, एका एक्सपेरिमेंटनी त्यांच्या बॉडी टेम्परेचरला मेजर केलं आणि त्यांच्या लक्षात आलं की त्यांची एक्सरसाइजची वेळ जशी जवळ येते ना तशी त्यांची बॉडी स्टील बसलेली असते काय, पण ऑटोमॅटिकली बॉडीतलं कोर टेम्परेचर वाढायला लागलेलं असतं. कारण नाव द बॉडी एक्सपेक्ट्स की आता व्यायामाची वेळ आहे, म्हणजे ऑलरेडी तू वॉर्मअप व्हायला लागलेला असायला पाहिजे तुझा. हे माइंडचं पण असतं. तुम्हाला नुसता तुझी आत्ताची कॅपॅसिटी अर्धा तास अभ्यासाला बसण्याची, ओके, जनरल दिवसातला कधीतरी अर्धा तास, इससे काम नाही चलेगा. सकाळ दुपार संध्याकाळ कधी नाही. तू सकाळी 10 पासून 10:30 तर तोच ठरलेला अर्धा तास पाहिजे आणि तुझ्या एकंदरीत लाईफस्टाईलमध्ये कुठला तरी एक ठरलेला एक स्पॉट असला पाहिजे, स्टडी टेबल, की तिकडे फक्त अभ्यासासाठीच बसायचं. बेडवर नाही. आपल्याला काय सवय असते, कधी कोचावर, कधी बेडवर, कधी कॉलेजच्या लायब्ररीमध्ये इकडं तिकडं उडत बागडत अभ्यास करत असतो आपण. ठीक आहे, याच्यानी सवय बनत नाही. तुमचं जे स्टडी टेबल आहे ते फक्त अभ्यास आणि अभ्यासासाठीच वापरलं पाहिजे. तिकडे मग नेटफ्लिक्स आणि सोशल मीडिया स्कॅन करायचं नाही, तिकडे जेवत बसायचं नाही, तिकडे अभ्यास सोडता दुसऱ्या कुठल्याच गोष्टीसाठी बसायचं नाही. ओके, पहिले 15 दिवस 14-15 दिवस मी स्टुडंटला सांगतो की तुला चल तू आहे ना लगेच 3-4-5 तास अभ्यास करायला जाऊच नकोस, कारण 2-3 दिवसांच्या नंतर हे टिकणारच नाहीये तुझा निश्चय. तुला अर्धा तास येतोय अभ्यास करता, ओके, ठरलेला अर्धा तास आणि त्या ठरलेल्या जागीच जाऊन बसायचं फॉर 15 डेज. 15व्या दिवशी तो स्टुडंट परत आला की मग मी त्याला म्हणतो चल 1.25 किलोमीटर्स. होतं काय, ते एक्स्ट्राचे 250 किलोमीटर छाती फुटती असं वाटत असतं, पण तेवढं ताणता येतं आणि तेवढं ताणलंच पाहिजे, कारण त्याशिवाय कधी ग्रोथ होतच नाही आपली. होतं एक्स्ट्राचे 250 मीटर्स एक दिवस वाट लागते, 2, 3, 4, 5, 6, 7, 8वा दिवस असा येतोच की तुम्ही मैदानावर जाऊन पळायला लागलाय. पळताय 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 पळताय, आपण अपेक्षा करायला लागतो की आत्ता मसल दुखायला लागेल, आत्ता थोडं गरगरायला लागेल. होतच नाही ते. अचानक एक दिवस असा येतो की 1250 मीटर झाले, काही शपथ कधी झाले असं होतं आपल्याला. आणि अक्षरशः मी सांगतो तो एका रात्रीतच दिवस येतो काय. आता आपल्याकडे वेळ कमी आहे म्हणून मी तुम्हाला त्या पुस्तकात जे द पॉवर ऑफ कंपाऊंडिंग हे आत्ता वेळ नाहीये ते सांगायला,
पण आपल्याला तुम्हाला जर असं वाटत असलं ना की पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा, चौथा दररोज थोडं 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 मला पळणं सोपं सोपं होत जाईल, तसं नाही होत. डे 1 पासनं डे 6 म्हणजे तुम्ही एक्स्ट्राचे 250 मीटर्स पळायला लागल्यापासनं डे 1 पासनं डे 6 पर्यंत तुम्हाला वाटेल की तेवढाच त्रास होतोय, काही इम्प्रूव्हमेंटच नाहीये. आणि 7व्या दिवशी अचानक तुम्ही सगळे 1250 किलोमीटर पळाल, 1250 मीटर. तुम्हाला प्रश्न पडेल आयुष्यात कसं जमलं मला हे? खडक फुटल्यासारखी प्रोग्रेस होते आपली. पण ह्याचा हे एव्हिडन्स आहे की तुम्हाला आधी जे करायला तुम्हाला डिफिकल्ट वाटत होतं, त्रास होत होता करायला, ते आता तुम्हाला सोपं वाटतंय. म्हणजे तुमचा कम्फर्ट झोन एक्सपॅन्ड झालेला आहे. तुम्ही टायमर लावून जर अभ्यासाला बसत असाल, पहिले 15 दिवस 10 ते 10:30 30 मिनिटं, पण ती 30च मिनिटं, आणि ते 10 ते 10:30च 9:55 ते 10:25 पण नाही चालणार, 10 ते 10:30च पाहिजे. आणि एखाद्या दिवशी नाही मला जरा आज मूड होता म्हणून मी 10 ते 11 केलं, हे पण नाही चालणार. 10ला म्हणजे 10ला बसायचं आणि 10:30 म्हणजे 10:30ला उठायचं, संपला विषय. हे 15 दिवस तू केलंस की मग मी 16व्या दिवसापासून सांगतो तुला की चल आता 45 मिनिट्सचा टायमर लाव आणि एक्स्ट्रा 15 मिनिट्स. तुला लक्षात काय येईल की ती जी वरची 15 मिनिटं आहेत त्याच्यामध्ये मन सैरावैरा पळत असतं. एकदम ते इंस्टाग्राम चेक करण्याचं टेम्पटेशन आपल्याला ओढत असतं, कंटाळा येत असतो, आपण तेच वाक्य परत परत वाचतोय असं वाटत असतं आपल्याला. हे सगळे इंडिकेटर्स आहेत की झालं तुझं माइंड आता थकायला लागलेलं आहे. पण फॉर 15 मिनिट्स स्वतःला ताणायचं, सारखं असं मुस्काडीत मारून स्वतःला की लक्ष दे लक्ष दे लक्ष दे, नाही आत्ता मोबाईल नाही, आत्ता मोबाईल नाही. भले तेच वाक्य तुम्ही 2-2, 3-3 वेळेला सर्कलमध्ये वाचावं लागत असलं तरी चालेल, पण वाचायचं. असे तुमचे 5-7 दिवस जातील. 8वा किंवा 10वा दिवस असा येईल की तुम्ही टायमर लावून बसलाय आणि तुम्ही वाचताय 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 दचकाल तुम्ही टायमर वाजायला लागला की आयुष्यात कधी झाली 45 मिनिटं. कालपर्यंत तुम्हाला जी गोष्ट डिफिकल्ट वाटत होती की अचानक एका रात्रीमध्ये तुम्हाला सिंपल वाटायला लागेल. हा एव्हिडन्स आहे की तुमचा कम्फर्ट झोनच एक्सपॅन्ड झालेला आहे आता. म्हणजे अचीवमेंट मिळाली तुम्हाला काहीतरी. आता तुम्ही एवढ्याशाच अचीवमेंटवर जर तुम्हाला आनंद वाटत असला तर झालं, संपलं, कधीच प्रोग्रेस मिळणार नाहीये तुम्हाला. देन इट रिपीट्स. 1.25 किलोमीटर जमलं, आता 1.5 किलोमीटर, 1.5 जमायला लागलं, मग 2 किलोमीटर, 2 जमायला लागलं, 2.5, 3, 3.5, 4. दिस कंटिन्यूज फॉर एव्हर. हे मी नाही म्हणत आहे. स्पोर्ट्सच्या बाबतीमध्ये प्रोफेशनल जे लॉंग डिस्टन्स रनर्स असतात ते पण हेच बोलतात. मिलिटरी मधले तुम्हाला एक्झाम्पल सांगतो की तुम्हाला मिलिटरी म्हणजे तर तुमचं आयुष्य नुसतं पळण्यातच जात असतं ना, कार्डिओमध्ये. पण काय मिलिटरीमध्ये तुम्ही अकॅडमीज मध्ये जॉईन केल्यावर डे 1 पासून तुम्हाला ते लगेच एवढं वाटेल नको तेवढं 20, 25, 30 किलोमीटर नाही पळवत. दे स्टार्ट स्मॉल. हळूहळू तुम्हाला डेव्हलप करत लॉंग डिस्टन्स रनर पर्यंत नेतात ते. जो माणूस तासनतास एकाग्र चित्ताने अभ्यासाला बसू शकतो त्याला काही देवानी भेट दिलेली नसते. त्यांनी स्वतःवर महाभयानक कष्ट करून हळूहळू पायऱ्या पायऱ्यांनी त्यांनी ती पातळी गाठलेली असते. आणि फायनली मी जो मगाशी साइड पॉइंट बोललो तो जस्ट घड्याळाकडे बघता आता रिपीट करतो. आणि अर्थात एका तासामध्ये सगळं इन डिटेल कव्हर करणं शक्यच नसतं. खडक फुटल्यासारखी प्रोग्रेस होते. याला लेखकांनी एक कन्सेप्ट शब्द वापरलाय, द प्लॅटो ऑफ लेटंट पोटेन्शियल. आता ते ग्राफ वगैरे सगळं आपण नंतर कधीतरी बघूयात. पण बेसिकली दी आयडिया इज की आपल्याला आहे ना, आपण एखादी गोष्ट करायला लागलो, एफर्ट्स द्यायला लागलो की आपल्याला व्हिजिबल रिझल्ट्स वी एक्सपेक्ट इट टू क्विकली. म्हणजे मी डाएट करायला लागलो, 4-5 दिवस मी काही इकडचं तिकडचं खाल्लं नाही आणि दररोज व्यायाम केला आणि लगेच वजनाच्या काटावर उभा राहिलो, आपल्याला एकदम 1-1.5 किलो कमी झालेलं अपेक्षित असतं आपल्याकडनं. ऍक्च्युली आश्चर्याची गोष्ट म्हणजे व्यायामाच्या बाबतीमध्ये पहिल्या 10 दिवसात खरंच पटकन कमी होतं वजन, पण ते वॉटर वेट असतं. इट इज नॉट सस्टेनेबल. पण एक पॉईंट आपले एक्सपेक्टेशन काय असतं की मला वजन कमी करायचं आहे ना, आता समजा मी 80 kg आहे
तर माझं स्टेडी पद्धतीने दर आठवड्याला एक एक किलो कमी वजन झालं पाहिजे. पहिल्या आठवड्यामध्ये होतं बरं का वजन कमी, पण ते पाण्याचं वजन असतं, अजून बॉडी फॅट लॉस मध्ये गेलेली नसते. आपल्या बॉडीमध्ये कार्बोहायड्रेट्सला पाणी बाइंड झालेलं असतं, त्यामुळे आपण जेव्हा कॅलरी डेफिसिट मध्ये जातो तेव्हा बॉडी पहिलं ते पाणी एक्सपेल करते सगळं, त्याच्यानी ते वजन कमी होतं. पण नंतर अशी वेळ येते की असे 8, 10, 15 दिवस काही वजनाचा काटा एवढूसा पण तिकडे हालत नाही, आणि अचानक 4-5 दिवसांच्या मध्ये मग 1-1.5 किलो भस्कन कमी होतं तुमचं. पळताना पण आपल्याला अनेक वेळेला असं वाटतं की 10-15 दिवस मी त्या एका पॉइंटलाच मी स्टक आहे, आणि अचानक एक दिवस येतो की असा खडक फुटल्यासारखा भस्कन प्रोग्रेस होते आपली. अभ्यासाच्या बाबतीमध्ये पण सेम. तुमचा रीडिंग टाइम समजा 45 मिनिट्स 55 मिनिट्स याच्यावर अडकलेला आहे. काही जणांचे तर मी पर्सनल एक्सपिरियन्सनी सांगतो, महिने गेलेले आहेत की 50 आणि 55 मिनिटाच्या पलीकडे जाम जाऊ शकत नाहीयेत. रिपीटेडली काउन्सिलिंगसाठी वेळ मागतात की आणि तोच मुद्दा परत की दादा 50 आणि 55 मिनिटावर स्टक आहे. मध्ये कधीतरी परीक्षा वगैरे आली त्यामुळे पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करावं लागलं, ऑल गुड. पण माझं दरवेळेला उत्तर तेच असतं की डटे रहो, परसिव्हिअर. कारण जेव्हा प्रोग्रेस होईल तेव्हा अशी खडक फुटल्यासारखी प्रोग्रेस होईल, आणि भस्कन तुम्ही थोड्याशा काळामध्ये ना 50 मिनिटावर तास, सव्वा तास, 1.5, 2, 2.5, 3 काहीच्या काही होऊ शकतं आपलं ते. कारण माणसाची प्रोग्रेस कशी होते, खडक फुटल्यासारखी. त्या पुस्तकातलंच एक वाक्य आहे, त्या वाक्याने आपण शेवट करू. तुम्ही जर खाणीवर गेलात आणि एखाद्या माणसाला खडक फोडताना पाहिलं हातोड्यानी, तो एखाद्या मोठ्या धोंड्यावर जोरात घाव घालत असतो, एक छिद्र हालत नसतं त्या खडकातलं. तो 99 घाव घालतो त्या दगडावर, एक छिद्र पण तुटत नाही, पण 100व्या घावाला खाडकन तो दगड 2 तुकडे होतो. त्या पुस्तकातलंच वाक्य आहे की ज्या माणसाचं वाक्य आहे, एक समाजसुधारक होता जेकब रियाज म्हणून, तो म्हणतो की मला आयुष्यात कधी मी स्टक आहे असं वाटलं ना की मी त्या दगडफोड्याकडे बघतो. तो 99 घाव घालतो आणि त्या धोंड्याचा एक छिद्र पण तुटत नाही, पण 100व्या घावाला मात्र अख्खा दगड 2 तुकडे होतो. आणि मला माहिती असतं, आतनं कळत असतं की खडक फुटला तो त्या 100व्या घावाने नाही फुटला, अलीकडे जे 99 घाव घातले त्यांनी फुटला तो. पण वाटत नव्हतं की ऍक्च्युअली खडक फुटतोय. का? कारण ऍक्च्युअल खडक फुटतो कसा, तर आपण जेव्हा ते इम्पॅक्ट देत असतो तेव्हा त्या शॉकवेव्स दगडाच्या पोटामधल्या कुठल्या तरी एखादी क्रॅक असते, ती दरवेळेला थोडी करत मोठी होत असते. सरफेसला जोपर्यंत ती पोचत नाही तोपर्यंत खडक फुटत नाही. आपली पण प्रोग्रेस अशीच असते. तुम्ही जेव्हा अभ्यासाला बसताय त्या आठवड्यामागून आठवडे जात आहेत आणि तुम्हाला ते 30, 40, 50 मिनिट्सचा टाइम पिरियड क्रॉसच करता येत नाही, पण मेंदूमध्ये मात्र कसरत होतीये. तुमचा मेंदू स्वतःचं वायरिंग बदलतोय, तुमच्या चित्ताच्या एकाग्रतेची कॅपॅसिटी वाढत चाललेली आहे, पण तुम्हाला अजूनही ती अबव्ह द सरफेस दिसत नाहीये. तुम्ही जेव्हा मैदानावर पळायला जाताय तेव्हा तुमची बॉडी आतनं बदलतीये, तुमच्या लंग्सची कॅपॅसिटी वाढतीये, तुमच्या हार्टची पंपिंग कॅपॅसिटी वाढतीये, पण अजून तुम्हाला ते वर्ण दिसत नाहीये. आणि अचानक एका रात्रीमध्ये असं खडक फुटतो आणि भस्कन आपल्याला 1, 1.5, 2, 3, 4 किलोमीटर पर्यंत पोहोचता येतं. पुन्हा काही काळासाठी आपण स्टक होतो. हे सगळ्यांचं होतं. माणसाच्या बॉडीचंच हे इनहेरंट आहे. जो जिंकतो आणि जो विनर आणि लुझर याच्यातला फरक काय की तो जो प्लॅटो असतो, तो जो स्टक असण्याचा पिरियड असतो, त्याच्यामध्ये विनर न थकता न थांबता तो प्रयत्न करत राहतो. हा त्याच्यातला आपल्यातला फरक आहे. ओके.